मराठी, ते धडक ते धडक. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील एरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, एरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरी सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी दरम्यान मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. अमोल बाबर यांनीच उपनगराध्यक्षपद स्वीकारावे यासाठी नगरसेवक आग्रही झालेत. अमोल बाबर यांनी उपनगराध्यक्षपद न स्वीकारल्यास कोणीही उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार नाही असा मोठा निर्णय नगरसेवकांनी घेतल्याने अमोल बाबर यांच्यावर मोठा दबाव निर्माण झालाय. त्यामुळे अमोल बाबर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आम्ही दादांचा फॉर्म भरून आणलेला आहे. जर दादांनी अर्ज भरला तरच आम्ही उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार आहे. अन्यथा जर पद रिक्त राहिलं तरी सुद्धा आम्हाला चालेल. आमदार सुहास बाबर यांचे थोरले बंधू आणि जिल्हा बँकेचे संचालक तसेच नगरसेवक अमोल बाबर यांनी निवडणुकीपूर्वी कोणतेही पद घेणार नसल्याचे सांगितले होते. परंतु विटेकरांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर एक मोठी जबाबदारी बाबर कुटुंबियांवर आली आहे. परंतु अमोल बाबर यांनी कोणतेही पद घेण्यास नकार दिल्यानंतर 22 नगरसेवक आणि पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांनी अमोल बाबर यांच्यावर मोठा दबाव टाकत अमोल बाबर यांनी आज उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज भरून या संपूर्ण नव्या टीमचे प्रतिनिधित्व करावे अशी मागणी करत सर्वच नगरसेवक आग्रही झाले आहेत. अमोल बाबर यांनी उपनगराध्यक्ष पद न घेतल्यास आम्ही कोणीही सदर पदासाठी अर्ज भरणार नाही तर ते पद रिक्त ठेवू असा मोठा निर्णय देखील घेण्यात आलाय. त्यामुळे अमोल बाबर यांच्यावर टाकण्यात आलेल्या या दबावामुळे तसेच पालिका प्रशासनाला योग्य दिशा मिळण्यासाठी अमोल बाबर यांनी उपनगराध्यक्ष पद भूषवावे या मोठ्या दबावामुळे अमोल बाबर यांचे सर्व पर्याय संपून त्यांना उपनगराध्यक्ष पद स्वीकारावे लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. बघूया याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय घडले. त्याची निवडणूक ही शिवसेना पक्षाच्या वतीनं लढवण्यात आली. विटे शहरातील जनतेनं शिवसेना पक्षाला स्वर्गीय अनिल भाऊंच्या वरती विश्वास ठेवून आणि आदरणीय आमदार आपले नेते सुहासभाई आणि अमोलदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मतदानातून शिक्कामोर्तब करून दिलं की शिवसेना पार्टीच विटे शहराचा विकास करू शकते. या निवडणुकीमध्ये विटेकरांनी 22 नगरसेवक निवडून दिले, नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून दिला. आणि अशा परिस्थितीमध्ये या विटा नगरपालिकेच्या आज होत असलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही आमचे नेते माननीय अमोलदादांना काल सर्वांनी विनंती केली. आत्ता अमरभैयाने आत्ता आपल्याला सांगितलं. परंतु दादांची इच्छा आत्ता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं माझ्याऐवजी कुणी ज्येष्ठ लोकांनी व्हा, अन्य कुणी व्हा. परंतु आम्ही सर्व नगरसेवकांनी एकमुखानं निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीत अमोलदादांनीच उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इथं तयार व्हावं अशा पद्धतीनं आम्ही त्यांना विनंती केली. हे 2 अर्ज आम्ही अमोलदादांचे लिहून आणलेत. अजूनही त्याच्यावरती त्यांनी सह्या पण केलेल्या नाहीत. आपला हे प्रेस झाल्यानंतर पत्रकार बंधूंच्या पुढं बोलून झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत. आम्हाला असं वाटतं निश्चितपणानं दादा ही विनंती मान्य करतील. आणि पराभव दिसत असतानासुद्धा 2016 साली सौभाग्यवती शीतलताईंनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. 11 साली अमोलदादांनी लढवली, त्या पराभूत झाल्या.
ते दादा पराभूत झाले. थोडक्या मताने आपले अमरभैया आणि अमोलदादा निवडून आले 2016 साली. आणि अशा परिस्थितीत दादांना आम्ही विनंती केली की आता या जबाबदारीचं हे पद आहे. तर दादा म्हणले मला हे पद म्हणून स्वीकारायचं नाही आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली हे पद म्हणून तुम्ही स्वीकारू नये, तर हे जबाबदारी म्हणूनच तुम्ही हे स्वीकारावी आणि विटे शहराला योग्य तो न्याय द्यावा. आपण आणि भैयांनी दिलेली आश्वासनं आणि स्वर्गीय अनिल भाऊंच्या वरती दाखवलेला विश्वास हा सार्थ करण्यासाठी तुमच्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आणि आपण जर आमच्या विनंतीला मान दिला तर उत्तम, अन्यथा कोणीही नगरसेवक हा उपनगराध्यक्षपदाची जागा रिक्त राहिली तरी चालेल अशी भूमिका आम्ही सर्व सेवकांनी एकमताने घेतलेली आहे. मला वाटतं सर्व नगरसेवकांनी हात उंचावून सांगावं त्यांना मान्य आहे ना हे. हां, तर हा निर्णय नक्की झालेला आहे. आता पुन्हा एकदा आम्ही अमोलदादांना विनंती करू 12:30 वाजेपर्यंत अर्ज भरायचे आहेत आणि निश्चितपणानं अमोलदादा विनंती मान्य करतील अशी अपेक्षा करूया. आणि विटेकरांच्या सर्व विकासाच्या कल्पना आदरणीय भैयांच्या दादाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी दादा निश्चितपणाने आमची विनंती मान्य करावी अशी त्यांना विनंती या निमित्तानं करतो. आज उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांचे निवडीचा कार्यक्रम आहे. तरी आमच्या पार्टीच्या व सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्ही एकमुखानं आमचे नेते अमोलदादा बाबर यांना उपनगराध्यक्ष व्हावं म्हणून आम्ही काल रात्री पार्टी मीटिंग घेतली. त्या पार्टी मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी आमचे नेते सुहास भैया व अमोलदादा दोघांनाही विनंती केली की उपनगराध्यक्ष पदासाठी अमोलदादांनीच अर्ज आज भरला पाहिजे. तरी दादांनी ह्या गोष्टीला नकार दिलेला आहे. आमच्या पार्टीच्या वतीनं व सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्हाला दादांना असं सांगायचं आहे की विटा शहरात 40 वर्ष झालं विरोधी पक्षाची सत्ता असताना 2011 साली त्यांच्या विरोधात कोण उभा राहायला तयार नव्हतं, धाडस करत नव्हतं. तरीसुद्धा स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी धाडस केलं व दादांना नगरसेवक पदासाठी उभा केलं. 2011ला त्यांना पराभव स्वीकारायला लागला. तरी देखील आपली पार्टी टिकली पाहिजे, पार्टी वाढली पाहिजे ह्याच्यासाठी दादांनी त्यांच्या पत्नी शीतलताई व स्वतः दोघे उभा राहिले. त्यावेळेला त्यांच्या पत्नींचा शीतलताईंचा पराभव स्वीकारावा लागला. त्या काळात मी आणि दादा 2016ला दोघंच नगरसेवक म्हणून निवडून आलो. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 वर्षात तब्बल 150-200 कोटीचा निधी आणण्यास सक्षम झालो. ह्या नगरपालिकेत अगोदर ज्या चुका झाले, ज्या त्रुटी राहिलेत, ह्या त्रुटी व चुका सुधारण्यासाठी गेल्या 5 वर्षाचा अनुभव असणारे दादा, एवढा मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणारे दादा यांनीच उपनगराध्यक्ष पद स्वीकारावं अशी आमच्या पार्टीच्या वतीनं सर्वांची त्यांना विनंती आहे व सर्व नगरसेवकांचं एकमत झालेलं आहे. आम्ही दादांचा फॉर्म भरून आणलेला आहे. जर दादांनी अर्ज भरला तरच आम्ही उपनगराध्यक्षपदाचा अर्ज भरणार आहे. अन्यथा जर पद रिक्त राहिलं तरीसुद्धा आम्हाला चालेल. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक